1 ऑगस्ट 2014 रोजी पुणे या ठिकाणी साहित्यरत्न आंबेडकरवादी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीच्या निमित्त पुण्यातील सारसबाग येथील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यासमोर निळ्या झेंड्याचं ध्वजारोहण करून अभिवादन केलेल्याचा संदर्भ म्हणून हा फोटो आपल्याला शेअर करत आहे। काय 2014 रोजी 1 ऑगस्ट साहित्यरत्न आंबेडकरवादी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीच्या निमित्तानं अनेक मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये निळ्या झेंड्याचं ध्वजारोहण करून मी स्वतः निळ्या झेंड्याचं ध्वजारोहण करून सारसबाग येथील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकाच्या समोर निळ्या झेंड्याचं ध्वजारोहण करून लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यासमोर निळ्या झेंड्याचं ध्वजारोहण करून त्यांना खऱ्या अर्थानं 12 वर्षापूर्वी खऱ्या अर्थानं अभिवादन केलं होतं। त्यावेळेला प्रचंड विरोध झाला, पण ते निळ्या झेंड्याचं ध्वजारोहण अण्णाभाऊ साठेंच्या पुतळ्यासमोर करून खऱ्या अर्थानं त्यांच्या जयंतीच्या निमित्तानं अभिवादन केलं होतं। त्यांचा हा पुरावा, त्यांचा हा संदर्भ म्हणून हे फोटो आहेत ते आपल्यासमोर आपल्याला शेअर करत आहेत। कारण मागच्या 2-3 दिवसापूर्वी मातंग समाजातील स्वयंघोषित विचारवंत डॉक्टर अंकुश गोतावळे नावाच्या आडाणचोटानं बावलट माणसानं बुद्धाचं प्रतीक म्हणून मातंग समाजाचा निवळा झेंडा अशा आडाणचोटाची भाकड कथा मांडलेली आहे। त्याचा समाचार घेणे या भाग 2 मध्ये त्याचा समाचार घेत आहे। त्यापूर्वी हे फोटो आपल्याला शेअर करत आहे। आणखी एक संदर्भ दिलेला आहे की पुढे आणखी एक बळीराजाचा संदर्भ दिला आहे की बळीराजाचे ज्यावेळेला मोहिमेला जात होते त्यावेळेला पानाचा काय विडा करत होते आणि ते भंडाऱ्याची शपथ घेत होते। भंडारा उचलत होते आणि मोहिमेवर जात होते। असा बी काय संदर्भ दिलेला आहे। आणखी एक संदर्भ दिलेला आहे, कार्ल मार्क्स बुद्ध यांच्या पुस्तकातला संदर्भ देत आहे आणि संदर्भ देताना त्याच्या चेहऱ्यावरची जर बघितलं ना तो बावलट अधिक दिसतो, तो विचारवंतपेक्षा ती दिसतंही बावलटच। हा सगळा व्हिडिओ पाहिल्यानंतर त्याच्यामध्ये आत्मविश्वास नव्हता, तो आडाणचोटाची भाकड कथा सांगतोय असा बावलटपणा डॉक्टर अंकुश गोतावळेच्या चेहऱ्यावर स्पष्ट जाणवत होता, स्पष्ट दिसत होता। अजून तो पुढे महात्मा ज्योतिबा फुल्यांच्या सत्यशोधक समाजाचा जर सदस्य व्हायचा असेल तर कपाळावर भंडारा लावावा लागत होता, भंडाऱ्याची शपथ घ्यायला लागत होती। तिथली काय वचनं होती सत्यशोधक चळवळीची समाजाची, ती वचनं पाळण्याकरता कपाळाला भंडारा लावत होता, भंडाऱ्याची शपथ घेत असं काय तर तो बरंच त्यानं ते संदर्भ दिलेला आहे की आता बाबा हे जर महात्मा ज्योतिबा फुल्यांच्या सत्यशोधक चळवळीचं रूपांतर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 14 ऑक्टोबर 1956 प्रबुद्ध समाजामध्ये केले ना, आणि त्या प्रबुद्ध समाजाचा ध्वज आहे पंचशील ध्वज, निळा ध्वज, तो निळा अशोक चक्रांकित निळा ध्वज म्हणजे सत्यशोधक चळवळीच्या पिवळ्या झेंड्याचं महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्रबुद्ध समाजात रूपांतर करून अशोक चक्रांकित निळ्या झेंड्यामध्ये रूपांतरित आणि परिवर्तित केले ना। महात्मा फुल्यांच्या पिवळ्या झेंड्याचं परिवर्तनशील रूप म्हणजे आताच्या अशोक चक्रांकित निळ्या झेंड्याचं ते प्रतीक निळा झेंडा होय। सामाजिक परिवर्तनाचं, जाती अंताच्या क्रांतीचं लढ्याचं निशाण म्हणजे निळा झेंडा आहे। हे सत्य आहे। निळा झेंडा जातीचा नाही, जाती अंताच्या चळवळीचा तो झेंडा आहे, ते प्रतीक आहे। या विषयी बोला ना, याच्यावर भाष्य करा गोतावळे। कशाला भाकड कथा, कशाला थाप मारताय? मांगाला बी थाप मारताय, स्वतःला बी थाप मारतोय, सगळ्या बौद्धाला आणि समाजाला बी थाप माराय निघाला। आज पिवळा रंग हा अंधश्रद्धेचं प्रतीक बनलेला आहे।
आज पिवळा भंडारा उधळत जत्रेमध्ये पिवळा रंग उधळला जातो, भंडारा उधळत जातो. मर्याई लक्ष्मीच्या यात्रेमध्ये भंडारा उधळत जातो. खंडोबाच्या यात्रे, पालीच्या आणि जेजुरीच्या खंडोबामध्ये भंडारा उधळला जातो. जागरण गोंधळामध्ये भंडारा लावला जातो, भंडारा फिरवला जातो. आणि साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी बाबा पिवळ्या या भंडाऱ्यावरती भाष्य केलंय. गोतावळे वाच ना. मुरली मल्हारी रायाची हे अण्णाभाऊ साठेंच्या कथेवरती चित्रपट सुद्धा निघालेला आहे. मुरली मल्हारी रायाची या कथे त्या भंडाऱ्याविषयी अण्णाभाऊनीच लिहिलंय, वाच. त्या पिवळ्याविषयी आणि भंडाऱ्याविषयी लिहिलंय अण्णाभाऊने, ते वाच. म्हणजे आमच्याच भंडारा उधळून आमच्याच समाजातील आया बहिणीला मुरळी करून पाटलाच्या वाड्यावरती कांद्याच्या ढिगाऱ्यावरती बाटवल्या जातात, नाचवल्या जातात. हे आहे मुरली मल्हारी रायाचा चित्रपट आहे, ती कथा आहे. हे अण्णाभाऊ साठेंनी बटलेला, ते वाच बाबा. आणि समजा बाबा ते भंडाऱ्याचं प्रतीक आहे. जागरण गोंधळामध्ये भंडारा, पालीच्या जत्रेत भंडारा, तिथं बी मातंग समाज. जेजुरीला भंडारा उधळतात. आणि मग कुलदैवत म्हणून मातंग कुलदैवत, आमचं कुलदैवताचं प्रतीक म्हणून भंडारा, आणि भंडाऱ्याचा पिरंग हा पिवळा, आणि त्या पिवळ्याचं प्रतीक म्हणून मांगाचा झेंडा पिवळा. असं बी काय काय सांगतात गेलं. आणि मग मला सांगा की एखादा मांगाचा पोतराज किंवा कुठल्याही जातीचा पोतराज असू द्या, त्यानं जो मळवट भरलाय, मळवट असतो पोतराजाचा मळवट, आणि त्या पोतराजाचा जो मळवट असतो वर पिवळा खाली लाल असतो, किंवा वर लाल खाली म्हणजे हळदी कुंकाचा मळवट असतो पोतराजाला. मग त्या पोतराजानं जर म्हटलं की माझा जो पिवळी पट्टी आहे, मळवट आहे, हळदीचा आणि कुंकवाचा, तो बुद्धांचं प्रतीक आणि बळीराजा आणि महात्मा फुल्यांच्या सत्यशोधकाचं प्रतीक म्हणून मी भंडारा लावलाय, म्हणून मी भंडाऱ्याचा पिवळट म्हणून हळदीचा मी मळवट भरलाय. आणि खाली जो लाल आहे, खाली तो लाल आहे, ते मार्क्सच्या लाल झेंड्याचं ते प्रतीक आहे. असा जर पोतराज हलगी वाजवून जर म्हणायला लागला तर त्याचं बी समर्थन करायचं का गोतावळे? त्याचं सुद्धा तुम्ही समर्थन करताय, बरोबर आहे. त्या पोतराजाचं त्याच्या कपाळावरती हळदीचा आणि कुंकवाचा मळवट आहे, तो बुद्धाचं प्रतीक आहे. आणि खाली जो लाल आहे मार्क्सच्या लाल झेंड्याचं प्रतीक आहे, असं सुद्धा सांगायला हा आडाणचोड भाकड कथाकार डॉक्टर अंकुश गोतावळे अशी सुद्धा सांगायला मागं पुढं पाहणार नाही. त्या पोतराजानं जर उद्या हलगी वाजवून सांगायला सुरुवात केली, मी जो हळदी कुंकाचा मळवट भरलेला आहे तो बुद्धांचं, ती हळदीचं बुद्धाचं प्रतीक आहे, बळीराजाचं प्रतीक आहे, महात्मा फुल्यांच्या सत्यशोधकाचं प्रतीक आहे. आणि खाली जो लाल म्हटलेलं, खाली जो कुंकवाचा मळवट भरलाय तो मार्क्सच्या लाल रंगाचं ते प्रतीक आहे. असं जर सांगितलं का करायचं का त्याचं बी समर्थन, करायचं का त्याचं बी मान्य? आणि असं बुद्धांचं प्रतीक म्हणून मांगाने पिवळा झेंडा घेतला, ही आडाणचोटाची भाकड कथा आहे. एक मांगाचा कवी असं म्हणतो, मांगाचा कवी काय म्हणतो, हिंदू धर्मानं आम्हाला काय दिलं, हिंदू धर्मानं काय दिलं, दिलं हातात चौंडकं, भंडारा उधळत केलं जीवन बोडकं. डॉक्टर अंकुश गोतावळे ऐक, हा व्हिडिओ जर बघत असताल असं तर ऐक. पिवळ्या झेंड्याबद्दल त्या भंडाऱ्याचा जो संदर्भ तुला दिलाय ना तू, त्या भंडाऱ्याच्या संदर्भात मातंगाचाच एक कवी असा म्हणतो की हिंदू धर्मानं काय दिलं, तर दिलं हातात चौंडकं, भंडारा उधळत केलं जीवन बोडकं. अरे त्या भंडाऱ्यानं मांगाचंच नाही, मांगाचं जीवन बोडकं केलं. त्या भंडाऱ्याचा तो प्रतीक रंग पाहून तो मातंग समाजाचा पिवळ्या झेंड्याचं समर्थन करतोय, हा कसला विचारवंत. आणि असे आडाणचोड भाकड कथाकार सांगणारे जे विचारवंत जर मातंग समाजामध्ये तयार होत असतील तर मर्याई लक्ष्मीचं चांग भलं याच्या पलीकडे काय होणार आहे? काय डॉक्टर अंकुश गोतावळे सारखे असे आडाणचोड भाकड कथाकार असणारे विचारवंत जर मातंग समाजामध्ये तयार होऊ लागले तर मर्याई लक्ष्मीचं चांग भलं याच्या पलीकडे काय होणार आहे? मी आणखी एक स्पष्टता करतो, अतिशय नम्रपणे आणि विनयशीलतेनं स्पष्टपणे भूमिका मांडू इच्छितो की ज्या ज्या मातंग समाजाच्या संघटनेचे पिवळे झेंडे आहेत
त्यांच्याबद्दल माझी कोणतीही तक्रार नाही, त्यांच्याबद्दल मी टीकात्मक बोलतच नाही. हे पहिल्यांदा क्लिअर आहे, स्पष्ट करतो. ज्या ज्या मातंग समाजातील ज्या ज्या संघटनेचे झेंडे पिवळे आहे त्यांना आपल्या संघटनेचा झेंडा कोणता असावा, ज्या ज्या मातंग समाजाच्या संघटनेचा झेंडा पिवळा आहे त्यांना आपल्या संघटनेचा झेंडा कोणता असावा हे सांगण्याचा नैतिक अधिकार मला अजिबात नाही. म्हणून मांगाच्या जे जे पिवळे झेंडे आहे ते त्यांच्या संघटनेचे झेंडे आहे आणि त्यांच्या संघटनेचा झेंडा कोणता असावा हे सांगण्याचा नैतिक अधिकार मला नाही. तो मातंग समाजाच्या त्या नेत्याचा तो अधिकार आहे. त्याच्यावरती अजिबात मी टीका करणार नाही. त्याच्यावरती तो मला सांगण्याचा नैतिक अधिकार मुळीच नाही. हे पहिल्यांदा स्पष्ट करतो. पण मातंग समाजाच्या संघटनेचे पिवळे झेंडे असतील, काय लाल पिवळे असतील, काय ठिगळाचे झेंडे असतील, याच्यावर त्या संघटनेचे झेंडे आहे. पण माझ्या मातंग समाजाचा झेंडा हा निळाच आहे. मातंग समाजाचाच नव्हे तर बहुजन समाजाच्या जातीचा आणि परिवर्तनाचा झेंडा हा निळाच आहे. अरे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची निळ्या झेंड्याखाली आयुष्याची सांगता झाली. काय लोकशाहीर साहित्यरत्न आंबेडकरवादी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या आयुष्याची सांगता हे निळ्या झेंड्याखाली झाली. 1966 कम्युनिस्टाचे सारे संबंध तोडून अण्णाभाऊ साठे हे पूर्णपणे आंबेडकरवादी झाले, आंबेडकरमय झाले. आणि आंबेडकरवादी झाल्यानंतर आंबेडकरवादी विचाराचा झेंडा हा निळाच असणार आहे ना. स्वतःला आंबेडकरवादी म्हणायचं आणि निळा झेंडा स्वीकारायचं ना, ही कसला आंबेडकरवादी, ही तर नकली आंबेडकरवादी. पण अण्णाभाऊ साठे हे ओरिजिनल आंबेडकरवादी होते आणि आयुष्याच्या शेवटी आयुष्याची सांगता त्यांची निळ्या झेंड्याखाली झालेली आहे. म्हणून मांगाच्या जेवढ्या संघटना असतील, जेवढे त्यांचे झेंडे असतील ती त्यांच्या संघटनेचे झेंडे असतील, त्याच्याबद्दल मला काहीच म्हणायचं नाही. परंतु मातंग समाजाचाच नव्हे तर बौद्ध समाज, निळा झेंडा काय बौद्ध समाजाची मालकी आहे का? आंबेडकर चळवळ आणि निळा झेंडा की बौद्ध समाजाची मालकी नाही, वैयक्तिक मालकी नाही. ती निळा झेंडा ही मांगाची सुद्धा मालकी आहे. बहुजन समाजाच्या क्रांतीचं निशाण म्हणजे निळा झेंडा आहे. ओ याच्यावरती भाष्य केलं पाहिजे. खरं म्हणजे डॉक्टर अंकुश गोतावळे नावाचा विचारवंत म्हणून घेणारा जो हा अडाणचोट माणूस आहे, हा बावळट माणूसाचं जे वक्तव्य आहे ते म्हणजे काय वक्तव्य की जे पिवळा झेंडा घेतात मांगाचे ते बुद्धाचं प्रतीक आहे, ते बळीराजाच्या भंडाऱ्याचं प्रतीक आहे, महात्मा ज्योतिबा फुल्यांच्या सत्यशोधकाच्या भंडाऱ्याचं रंगाचं प्रतीक आहे असं म्हणून जे सांगतोय ना, ते सांगणं म्हणजे येडं उठलं आणि चिपट्यात मुतलं असा तो प्रकार आहे. खोटं बोल पण रेटून बोल अशातला तो प्रकार आहे. अरे बाबा, बुद्धांचा ध्वज आहे ना, पंचशील ध्वज हा बुद्धांचा ध्वज. ही जी आहे ना, मी आभूषण घेतलेलं आहे ना, हे जाणीवपूर्वक आज घेतलेलं आहे. हे जे पंचशील आहे, हे पंचशील हा बुद्धाचा ध्वज आहे, साऱ्या जगानं स्वीकारलेला. बौद्ध धम्माचा पंचशील हा साऱ्या जगातील बौद्ध धम्मियांनी स्वीकारलेला तो ध्वज आहे. तो ध्वज दिन सुद्धा साजरा केला. तो भारतीय बौद्धांचा सुद्धा पंचशील हा ध्वज आहे. बुद्ध आणि धम्माचा ध्वज हा पंचशील आहे, तो पिवळा नाही रे बाबा. म्हणून ध्वजच घ्यायचा असेल त्यातील फक्त पिवळा रंगच घेतलाय. पिवळा रंग घेऊन पिवळा रंगाचं समर्थन करतो. हे पंचशील आहे. बुद्धांचा ध्वजच तुला पाहिजे ना, बुद्धांचं प्रतीकावरच तुला भाष्य करायचं आहे ना, तर पंचशील हा बुद्धाच्या ध्वजाचं प्रतीक आहे. पंचशील हा बुद्धांचा ध्वज आहे, पिवळा नाही. हे लक्षात घे. आणि पिवळा खरंच तुला बुद्धांच्या ध्वजाचं एवढं महत्त्व वाटत असेल, बुद्धाच्या क्रांतीचं प्रतीकाचं तुला महत्त्व वाटत असेल आणि शेजारी बुद्धाची मूर्ती ठेवली आहे, त्या खऱ्या अर्थानं बुद्धाची शपथ घेऊन सांग, बुद्ध आणि धम्माचा ध्वज कोणता? अरे पंचशीलच आहे. हे पंचशिलाचा ध्वज पहिल्यांदा स्वीकार आणि मग मांगवाड्यामध्ये जाऊन पंचशिला ध्वजाचा स्वीकार करायला लाव. आपण बुद्ध आणि धम्माचा स्वीकार करायला लाव. खरं म्हणजे बुद्ध आणि धम्म या अनुषंगानं, या विचारानं मातंग समाजामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये परिवर्तन होत आहे.
याचं थांगपत्ता बी डॉक्टर गोतावळे तुम्हाला माहीत नसेल. बुद्ध आणि धम्म या विचाराने मातंग समाज मोठ्या प्रमाणात बौद्ध धम्माकडे येत आहे. मातंगाचा लोंढा बौद्ध धम्माकडे येऊ लागलाय. ते रोखण्यासाठीच आरक्षणाचं उपवर्गीकरण अशी खुरापत काढली बाबा. आणि आरक्षणाचं उपवर्गीकरणावर भाष्य करताना म्हणतोय मांग गुन्हेगार होता म्हणून शिकता आला नाही. अरे मांग अस्पृश्यातल्या हिंदू धर्म व्यवस्थेनं अस्पृश्य केलं. शिक्षणच काय त्याला माणूस म्हणून सुद्धा नाकारलं म्हणून तो महाग आहे. अण्णाभाऊ साठेंची जयंती पंचशिलाच्या ध्वजाचं ध्वजारोहण करून काय कित्येक ठिकाणी अनेक ठिकाणी मातंग समाजामध्ये अण्णाभाऊ साठेंची जयंती ही पंचशिलाच्या ध्वजाचं ध्वजारोहण करून होते. बीड जिल्ह्यामध्ये अण्णाभाऊ साठेंची जयंती ही पंचशिलाच्या ध्वजाचं ध्वजारोहण करून झाली आणि होत असते. अनेक लातूर लातूर सारख्या ठिकाणी आणि महाराष्ट्राच्या विविध भागामध्ये अनेक ठिकाणी मातंग अण्णाभाऊ साठेंची जयंती मातंग समाज घरावरती निळे झेंडे लावून साजरा करतो. ही मातंग समाजामध्ये निळ्या झेंड्यानं बुद्ध आणि धम्माच्या पंचशिलाच्या अनुषंगानं होणारं परिवर्तन, होणारा बदल याच्यामध्ये डॉक्टर अंकुश गोतावळे तू कुठंच नाही. तू जो भाकड कतार रचतो ना त्याच्या पुढं मांग चाललाय. याचा थांगपत्ता बी नाही. त्याच्यात कुठंच नाही. तो काय मातंग अण्णाभाऊ साठेंची जयंती पंचशिलाचं ध्वजारोहण करून होते. अण्णाभाऊ साठेंची जयंती घरावरती निळा झेंडा लावून मातंग समाज साजरा करतो महाराष्ट्रात काही ठिकाणी. हे शोध हे जाऊन बघ. लातूरला घरावरती बघ. अनेक ठिकाणी महाराष्ट्रात फिरतो. स्वतःला विचारवंत आणि मातंग समाजाचा विचारवंत म्हणतो ना. मातंग समाजामध्ये होत असलेलं बदल बघ. घरावर निळा झेंडा येतं अण्णाभाऊ साठेंच्या जयंतीला. पंचशिलाचं ध्वजारोहण करून अण्णाभाऊ साठेंची जयंती होती. ह्याचा बी शोध करून घे. मातंग समाजामध्ये जो बदल होतोय बुद्ध आणि धम्म डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारानं जे परिवर्तन होते त्या परिवर्तनाच्या प्रक्रियेमध्ये, त्या परिवर्तनाच्या लाटेमध्ये डॉक्टर अंकुश गोतावळ्यासारखा आडाणचोट बावलेट माणूस कुठंच मला दिसत नाही. मध्येच उपजलंय. अरे मी स्वतः पुण्यामध्ये देहूरोडच्या ऐतिहासिक धम्मभूमी या ठिकाणी अनुसूचित जातीची एक संघ बैठक बसली. त्या बैठकीचं उद्घाटन पंचशिलाचं ध्वजारोहण करून मी केलेलं आहे बाबा. नुसतं हे दिसायला पंचशील नाही घातलं. डोक्यावर हा रंग नाही, रंगासाठी नाही घेतला. त्या रंगाचा विचार मनगट आणि मेंदूमध्ये आहे. म्हणून मी चला आपल्या बुद्धाच्या घरी अभियान चालवतो आहे. अरे माझा बाप अडाणीच होता. येड्या मारतीचा पोरगा होता. पण माझा बाप कॉलेजला गेल्यानंतर घरावर निळा झेंडा मी फडकायचो. तो वाऱ्यानं निळा झेंडा पडू नये म्हणून माझा बाप दिवसभर उपाशी तापाशी पाणी न पिता सुद्धा त्या झेंड्याला धरून राहायचा. अडाणीच बाप होता. पण निळ्या झेंड्याचा अपमान होऊ नये म्हणून दिवसभर माझा बाप निळ्या झेंड्याला असा दिवसभर माळवादावर, मातीचा माळवाद होता, त्या मातीच्या माळवादावर धरून बसायचा. याचा मला अभिमान आहे. माझ्या अडाणी बापाला निळा झेंडा कळला. पण स्वतः डॉक्टर असताना, तो स्वतः विचारवंत असताना सुद्धा डॉक्टर अंकुश गोतावळे तुला निळ्या झेंड्याचं महत्त्व आणि ऐतिहासिक सत्यता नाही कळली. तू पिवळ्या झेंड्याचं समर्थन करून तो बुद्धाचं प्रतीक म्हणून मांगाला बी येड्यात काढायला लागलाय आणि स्वतः बी येड्यात शिरायला लागलेला आहे. बाबानो, अरे संदर्भ द्यायचा असेल, एवढ्या संदर्भासाठी महाग कशाला जातोय? बुद्ध आणि धम्म या ग्रंथामध्ये महाग कशाला जातोय एवढा? अरे परिवर्तनाच्या चळवळीचे सतत बदलत असणाऱ्या परिवर्तनशीलतेचा शोध, बोध, वेध घे, हे खरं विचारवंताचं लक्षण आहे. आणि या परिवर्तनाचं बदलतं स्वरूप, सतत बदलत असणारं परिवर्तनशीलतेचा जर शोध, बोध व्यक्त केला तर अरे बुद्ध आणि धम्म या ग्रंथाचा आणि बळीराजाचा आणि सत्यशोधक समाजा महात्मा फुल्यांच्या याचा संदर्भ देत बसण्यापेक्षा त्याच्या पुढं परिवर्तनाची चळवळ आलेली आहे आणि त्याच्यात काय बदल झालेला आहे, त्या विचारात आणि झेंड्यात काय बदल झालेला आहे हे शोधणं विचारवंताचं खरं लक्षण आहे. हे खरे कार्य आहे. आणि मी सांगतो बाबा,
शब्दशः पिवळ्या झेंड्याचा शब्दशः अर्थ घेऊन थाप मारण्यापेक्षा आणि बावळटपणा करण्यापेक्षा मातंग समाजाला तुला झेंडाच कोणता द्यायचा, झेंड्यावरच बोलायचा आहे ना, तर त्यासाठी ऐतिहासिक संदर्भच काय, ऐतिहासिक घटना घडल्यात महाराष्ट्रामध्ये. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या महामार्ग परिषदा घेतल्या, एवढंच काय, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या मातंग 11 का 13 परिषदा घेतल्या, त्या परिषदेचा झेंडा हा निळा होता. डॉक्टर अंकुश गोतावळे, तू विचारवंत आहे ना, शोधला येड्या. काय येडपटासारखं वागतोस हा? काड्यान चोटाची भाकड कथा लिहिण्यापेक्षा ऐतिहासिक घटनाचा संदर्भ दे, ऐतिहासिक घटनेचा शोध घे. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी निळ्या झेंड्याखाली मातंग परिषदा घेतल्या. 22-23 फेब्रुवारीला ऐतिहासिक अशी कसबे तळवळ आणि धाराशिव जिल्ह्यातील कसबे तळवळ या ठिकाणची महामार्ग वतनदार जी परिषद झाली, ती निळ्या झेंड्याखाली झाली. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी बैलगाडीमध्ये जे गावात मिरवणूक आणले, महारामांगाने बैलगाडीमध्ये बाबासाहेब आंबेडकरांची जी मिरवणूक काढली, त्या बैलगाडीला निळा झेंडा होता, गोतावळ्या, पिवळा नव्हता. याचा शोध घे, याचा अभ्यास कर. कसला रो तो विचारवंत हा? येड्यात काढ मांगालाच वाय करायला लागला का? कसबे तळवळ या ठिकाणी जी ऐतिहासिक परिषद झाली 22-23 फेब्रुवारीला, 22-23 फेब्रुवारी 1941ला, आणि त्या परिषदेच्या मध्ये महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची ज्या बैलगाडीमध्ये मिरवणूक काढली, ती बैलगाडी अजून जपून ठेवली. त्या लोकांनी तिथे एकदा भेट देऊन बघ, ते तुला सांगतील. त्या बैलगाडीला निळा झेंडा महारामांगाने लावला होता. म्हणजे महामार्ग वतनदार परिषदेच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घेतल्या. एवढंच काय, पण महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या मातंग परिषदा घेतल्या, त्याचा झेंडा हा निळा होता. निळ्या झेंड्याखाली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मातंग परिषदा घेतल्या. हा इतिहास आहे, ह्या घटना आहे. याचा संदर्भ देऊन तो मातंग समाजाला झेंड्याचं महत्व सांग ना. हे सांग, मागं कशाला जातोय? आणि मागं जाताना एवढ्या मोठ्या अनमोल ग्रंथातून फक्त रंगाचा शब्द शोधतोय हा? अरे ही येड्याचं काम आहे, हे आडाणचोटाचं लक्षण आहे. त्याच्या पुढं परिवर्तनाची चळवळ येत असताना, अरे 1941ला त्या संदर्भात ज्या 11 का 13 परिषदे घेतल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मातंग परिषदेत, त्याचा झेंडा हा निळा आहे. निळ्या झेंड्याखाली मातंग परिषदेचा घेतल्या, म्हणजे मातंग समाजाचा झेंडा कोणता हो? निळाच. शेड्युल्ड कास्ट फेडरेशनची स्थापना केली पक्षाची, त्या पक्षाचा झेंडा हा निळा होता. आणि शेड्युल्ड कास्ट फेडरेशन त्याच्यात मागं आला ना. शेड्युल्ड कास्ट फेडरेशन हा पक्ष काय फक्त महाराजचा होता त्यावेळेच्या, त्याच्यात मांग होता, चांबार होता. या सर्वासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी निळा झेंडा दिलाय ना. म्हणजेच मांगाचा झेंडा हा निळाचा आहे. याची ऐतिहासिक घटना आणि संदर्भ म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी निळ्या झेंड्याखाली मातंग परिषदेत घेतल्या. हा संदर्भ आहे बाबांनो, ही ऐतिहासिक घटना आहे, त्याचा अभ्यास करा. धनंजय कीर यांची पुस्तक बाबासाहेब आंबेडकरांचे चरित्रखंड, खैरमोडे चरित्रखंड, महामानव डॉक्टर बाबासाहेब रायटिंग आणि पिचेस खंड 17वा, सामाजिक न्याय विभाग महाराष्ट्र शासन यांचा संदर्भ वाच, त्याच्यात तुला कळेल मातंगाचा झेंडा पिवळा की निळा. मातंग समाजाचा झेंडा हा निळाच आहे. आणि याचा ऐतिहासिक पुरावा, संदर्भ आणि घटना म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी निळ्या झेंड्याखाली मातंग परिषदा घेतल्या. याच्यापेक्षा आणखी पुरावा कुठला शोधतोय रे? हे अभ्यास नाही, याच्यात विचार द्यावे, स्वतःला विचारवंत म्हणून घेतोय ना. म्हणून बुद्धांचं प्रतीक म्हणून मांगाने निळा झेंडा घेतला. आणि मांगाचा जो निळा झेंडा आहे तो बुद्धाचं प्रतीक आहे असं सांगणं म्हणजे आडाणचोटाची भाकड कथाच होय. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी समता सैनिक दलाची स्थापना केली, त्या समता सैनिक दलाचा ध्वज सुद्धा निळाच होता. ज्या समता सैनिक दलाचा चीफ कमांडर खिलारे नावाचा तरुण होता, त्याच्या हातात निळा झेंडा होता. निळा झेंडा बाबा जातीचा नाही, आंबेडकरवाद जातीचा नाही, आंबेडकर चळवळी जातीचा नाही, तर त्या निळ्या झेंड्याकडं, आंबेडकरी चळवळीकडं आणि आंबेडकरवादी विचाराकडं बघण्याची मानसिकता तुझी जातीची आहे. म्हणून मांगाच्या पिवळ्या झेंड्याचं बुद्धाचं प्रतीक म्हणून तू समर्थन करतोय. येडपाटाचं लक्षण आहे हे, लक्षात घे.
अरे बाबा, अण्णाभाऊ साठेंची जयंती आज महाराष्ट्रामध्ये निळे झेंडे घेऊन साजरी झाली आहे. मी स्वतः पंढरपुरामध्ये, काही ठिकाणी महाराष्ट्रामध्ये झेंडा परिषदे झाल्या, बीडला झेंडा परिषदे झाल्या, बीडला झेंडा परिषदे झाल्या. त्या झेंडा परिषदेतून मातंगाचा निळा झेंडा स्वीकारायचा असा निर्णय झालेला आहे. पंढरपुरात सुद्धा मी त्याचा प्रमुख वक्ता होतो. माझ्या उपस्थितीमध्ये झेंडा बदलाचा, पिवळ्याचा निळा झेंडा करायचा निर्णय पंढरपुरात अनेक ठिकाणी झाला. आणि आज सुद्धा लातूरमध्ये अण्णाभाऊ साठे जयंती मातंग समाज आणि घरावरती निळे झेंडे लावून साजरा करतो, हे तुला माहीतच नाही. त्यामध्ये बीड जिल्ह्याचे त्यावेळेचे कलेक्टर सदानंद कोचे यांचे बीडची लोकशाही या पुस्तकाच्या प्रकाशनावेळेला त्यावेळेचे मानवी हक्क अभियानाचे आमचे सहकार, आमचे मार्गदर्शक एकनाथजी आवाड उर्फ जिजाजी आले होते. त्यांना सुद्धा मी भिडलोय, व तुमचा झेंडा जिजाजी लाल आणि निळा का? तेव्हा सुद्धा एकनाथ आवाड आणि त्यावेळेचे स्मृतीचे हनुमंत उपरे यांच्याशी बोलताना मोठ्या अभिमानानं सांगितलं, बघा हा पोरगा, हा प्रबुद्ध साठे निळ्या झेंड्याचं समर्थन करतोय, मांगाचा निळा झेंडा समर्थन करतोय. आणि बीडला झेंडा परिषद होते आणि मातंग समाज निळा झेंडा स्वीकारतो आहे. या अभिमानानं माझ्या पाठीवरती शबासकीची थाप जिजानं स्मृतीशेत एकनाथ आवाड साहेबांनी थाप मारली होती. जरी मी त्यांच्या झेंड्यावर सुद्धा आक्षेप घेतला होता, पण ते कष्ट करायचं माझ्या संघटनेचा झेंडा आहे बाबा. प्रबुद्ध हा माझ्या संघटनेचा लाल आणि निळा झेंडा आहे, पण निळा झेंडा हा मांगाचा झेंडा आहे, हे एकनाथजी आवाड उर्फ जिजानी सुद्धा मान्य केलेलं आहे. याच पुण्यामध्ये सारसबागला साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंच्या पुतळ्याला त्यांच्या जयंतीच्या निमित्तानं मी निळ्या झेंड्याचं ध्वजारोहण करून अभिवादन केलं होतं. काय, निळ्या झेंड्याचं ध्वजारोहण करून साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या सारसबागच्या पुतळ्यासमोर मी निळ्या झेंड्याचं ध्वजारोहण करून खऱ्या अर्थानं अण्णाभाऊ साठेंना अभिवादन केलं होतं. सारं पिवळं झेंडे होते आणि माझा एकट्याचाच निळा झेंडा होता. विरोध झाला, पण मी फडकावला, तिथं ध्वजारोहण केलं. अण्णाभाऊ साठेंच्या जयंतीला RSSचे ध्वज संचलन होतं, पण तिथं निळा झेंडा लावताना मात्र विरोध होतोय, हे मी अनुभवलंय बाबा. शेवटी एवढंच मला असं वाटतं की जग बदलण्या ऊट मातंगा, जग बदलण्या ऊट मातंगा, निळा झेंडा घेऊन हाती घाव घाल भीमाचा, होशील वारसा तू भगवान बुद्धाचा, होशील वारसा तू महात्मा ज्योतिबा फुल्यांचा, होशील वारसा तू महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, होशील वारसा तू लोहजी वस्तादांचा, होशील वारसा तू खरा अण्णाभाऊंचा. काय, जग बदलल्या ऊट मातंगा घाव घाल भीमाचा, जग बदलल्या ऊट मातंगा, निळा झेंडा घेऊन हाती घाव घाल भीमाचा, अरे होशील वारसा खरा तो अण्णाभाऊंचा. हे म्हणत असताना आणखी एक म्हणावं असं वाटतं की अण्णाभाऊ तुम्ही कवठाळलं, तुम्ही स्वीकारलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नावाच्या निळ्या आभाळाला. अण्णाभाऊ तुम्ही स्वीकारलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नावाच्या निळ्या आभाळाला, पण अजून कळले नाही तुझ्या पंखाखालच्या पिलांना कसं कळणार. त्याच्यामध्ये जर मातंग समाजामध्ये डॉक्टर गोतावळेसारखा अडाणचोड भाकड कथाकार जर तयार कसा असेल, तर त्या अण्णाभाऊंच्या पंखाखालच्या पिल्यांना निळा झेंडा कसा कळणार. मातंगाचा हा निळा झेंडा हाच मातंगाच्या क्रांतीचं निशाण होय.